लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे, संतोष बायाचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा. इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल, किती वेदना होत असत्या हे बघायचं नाही. मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं, ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसेल. आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय, त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय, सोडून द्या म्हणताय. एवढी माया यांनी कोणासाठी जमवली? ह्या सरमाडानी का करमाडानी कोण येऊ? हे कशासाठी आहे एवढं? आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी आहे. खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहेत, यांच्यावरती मोका आणि 302 लावलाय, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे. पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे, याच्यात कोणी सुटता कामा नाही. आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत, यांना घेऊन नेमकं कोण पळालं, यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. कोणाच्या घरी राहिले, यांना डिझेल कुणी दिलं, यांना पैसे कुणी दिले, यांना घरं कुणी दिले, ही राहायची व्यवस्था कुणी केली, खंडणी मागायला कुणी पाठवलं, खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी हे 100-150 जण टोळी लई मोठी नाही, कोपऱ्याला एका परळीच्या, हे सगळे सह आरोपी करणं गरजेचं आहे. यांची सगळ्यांची नार्को टेस्ट होणं सुद्धा गरजेचं. कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले, पुरावे नष्ट करणार असले, तर यांचे नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे पुरावे नष्ट झालेत, केलेत यांनी, त्याच्यात सिद्ध होईल नार्को टेस्टमध्ये. फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना, दहशत आणि जातीवाद पसरवणारी, जातीय तेढ निर्माण करणारी, हिचा समूळ नायनाट आता करायला पाहिजे. यांना आता सुट्टी देता कामा नसता. तुम्ही असं करायचा, मोका लावला, 302 लावली आणि तपास केला, चार्जशीट मध्ये म्हणायचं सापडच नाही, नामकं झालं. ते नाटकं नाही शिकवायचे बरं. परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात, तर त्यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन बीडमध्ये उभा करू आम्ही. हो, आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो. त्यामुळं चार्जशीट मध्ये कोणी कोणाला फोन केलेत, खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत, खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत, हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे. यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे. यांच्या नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे. यांची मुलाहिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे, आणि करणार नाहीत, ही पण एक आशा आहे. कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे, बुलडोजर यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे. इले थोडी टोळी, पण राज्याला डाग लावायला लागली, सरकारला डाग लावायला लागली. त्यांचा समाज, आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले, यांची एवढी जिल्ह्यात पत होती समाजाची, त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळी पत घातली. खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं, दहशत माजवणाऱ्या टोळीने फक्त दहशत पसरवते, जातीवाद, लोकांचा अपमान करणं, घरं बळकीनं, प्लॉट बळकीनं, सरकारी योजना खाणं, चोऱ्या करणं, दरोडे टाकणं, छेडछाडी करणं, म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं. मग छेडछाड केलं माणूस गप बसतो, यांना पाहिजे ते देतो. हे सिस्टम आहे त्यांच्या, ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत. म्हणून